विरोधी पक्षातल्या सदस्यांनी टीका केल्या होत्या की एकल दिन साजरा केला नाही, परंतु आज एकल दिन साजरा करण्यात आला त्यावेळेस विरोधी पक्षातल्या महिलाही उपस्थित नव्हते आणि सदस्यही उपस्थित नव्हते. मग फक्त ह्या लोकांची दिशाभूल करायची. प्रत्यक्षात तुम्ही बघताय की हजर आहेत का ते, म्हणजे त्यांना किती महत्त्व होतं ह्या एकल दिनाचं हे आज तुम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामुळं खरं खोटं लगेच समोर सिद्ध झालेलं आहे. धन्यवाद. नगरपालिकेच्या माध्यमातून एकाकी महिला एकल महिला दिन साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित खूप म्हणजे श्रीगोंदा शहरातल्या ज्या एकल महिला आहेत त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. खरं तर एकल महिला दिन हा महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनाने एकल महिलेला जो काही त्रास होतो त्याच्यासाठी त्यांनी एकल महिला दिन हा साजरा केलेला आहे. आत्तापर्यंत कधी एकल महिला दिन हा साजरा केलेला नव्हता, पण ह्या कोरोनामध्ये बऱ्याचशा महिलांना म्हणजे संकटाला सामोरं जावं लागलं आणि विधवा झाल्यात. तर शासनानं बऱ्याचशा योजना ह्या एकल महिलांसाठी आहेत. ज्यावेळेस 18 वर्षाच्या आतली मुलं असतात त्यांच्यासाठी शिक्षणासाठी सुद्धा शासन पैसे देतात. त्याचबरोबर नगरपालिकेने आज त्या महिलांना बोलवलं, त्यांचा सत्कार केला आणि ज्या काही योजना आहेत शासनाच्या त्या सर्व योजनांची त्या महिलांना माहिती दिलेली आहे. खरं तर ज्यावेळेस महिला एकटी पडते त्यावेळेस ती खूप तुटून जाते, तिला कुणाच्या ना कुणाच्या तरी आधाराची गरज असते आणि आज नगरपालिकेने आणि शासनाने त्यांना आधार देण्याचं काम केलेलं आहे. पुढं जाऊन या योजनेचा त्या महिला फायदा घेतील. म्हणजे अगदी बचत गट असतील किंवा वेगळ्या योजना असतील शासनाच्या, त्या शासनाच्या सर्व योजनांची त्या महिलांना माहिती मिळालेली आहे. त्याच्यातनं त्या बचत गट असेल किंवा शासनाच्या योजना असतील त्याच्यातनं त्या नक्कीच स्वतःच्या पायावरती थोडंसं उभं राहतील. आपण पाहतो की ज्यावेळेस पती गेल्यानंतर ती महिला खूप खचून जाते, पण खचून न जाता मुलांसाठी, कुटुंबासाठी त्या महिलेने स्वतःहून उभं राहिलं पाहिजे. अशा ज्या समाजामध्ये महिला उभ्या राहिलेल्या आहेत त्या महिलांचे सुद्धा आम्ही त्यांच्यासमोर आदर्श नावं सांगितले आपल्या श्रीगोंद्यातल्या आणि त्याच्यातनं बऱ्याचशा महिलांना तर अश्रू अनावर झाले. मी नगरपालिकेच्या मनापासून आभार मानते की त्यांनी खूप चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. असेच त्या महिलांसाठी त्यांनी कार्यक्रम हाती घ्यावेत अशी त्यांना विनंती करते आणि थांबते. आज श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये महिला एकल दिन साजरा करण्यात आला. खरं तर महिला एकल दिन साजरा करण्याचं कारण एकच आहे की करोनामध्ये अनेक महिलांचे पती वारले. त्यामुळं अशा महिला जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये 54 लाख महिला आहेत आणि काही विधवा घटस्फोटित आहेत, काही ज्या अविवाहित आहेत, काही अपंग आहेत, अशा एकूण बऱ्याचशा महिला आहेत आणि यांचं प्रमाण आणखीन 2 वर्षांनी आणखीन वाढणार आहे. या सर्व महिलांना सन्मानानं जगता यावं यासाठी त्यांना कुठेतरी की तुम्ही एकट्या नाहीत, आम्ही तुमच्याबरोबर आहोत यासाठी आम्ही आज श्रीगोंदा नगर परिषदेने त्यांना सर्वांना एकत्रित बोलवलं, त्यांना एक भेटवस्तू दिली, त्यांचा सन्मान केला आणि या सरकारनं एकल महिलांसाठी एक आर्थिक धोरण पण आणलेलं आहे. त्यामुळे या सरकारचंही खूप खूप आभार व्यक्त करते. कारण जो विधवा किंवा एकल महिला हा दुर्लक्षित विषय होता, म्हणजे यांच्याकडे कुणी पाहत नव्हतं. त्यांच्या समस्या अनेक आहेत, घराची जबाबदारी त्यांच्यावरती आहे, अशिक्षित असल्यामुळे नोकरी नाहीये, असं असताना प्रपंच चालवणं एकल महिलेसाठी खूप अवघड होतं. त्यात सामाजिक दृष्टिकोन त्यांच्याबद्दलचा फार वेगळा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रात असताना या सरकारने हा विचार केला आणि महिलांना, या एकल महिलांना सन्मानाने जगता यावं यासाठी अनेक योजना आणल्या, अनेक महिलांना आधार देण्यासाठी अनेक संघटनाही पुढे आलेल्या आहेत. आज श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्याचं कारण एकच होतं की श्रीगोंद्यातल्या शहरातील या एकल महिलांना सुद्धा की तुम्ही एकट्या नाही तर आम्ही तुमच्याबरोबर आहेत, प्रसंग कुठलाही असू द्या, संकट कुठलंही असू द्यात, आम्ही तुम्हाला एकटं सोडणार नाही, ही भावना त्यांच्यामध्ये जागरूक करून त्यांना एकत्रित एका ठिकाणी गोळा करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हे सांगण्यासाठी आम्ही त्यांना एकत्रित केलं. या तालुक्याचे कार्यसम्राट आदरणीय आमदार विक्रमसिंह पाचपुते, या तालुक्याचे माजी मंत्री, खरं तर त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करून आदरणीय बबनराव पाचपुते साहेब यांनी आमच्यासारख्या एकल महिलांना फक्त कृतीतून नव्हे तर फक्त बोलण्यातून नव्हे तर कृतीतूनही एकल महिलांना सन्मान दिला. मी असं आमच्या नगराध्यक्ष ह्या एकल महिला असून सुद्धा सरकार करतंय
काम करत आहे, पण ती कधी होईल काय नाही. परंतु आदरणीय आमदार साहेबांनी आणि पाचपुते दादांनी आम्हाला मुळातच प्रवाहात आणलेलं आहे आणि आमच्यावरती खूप मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. आमच्यावरती विश्वास ठेवला, आमच्यासारख्या एकल महिलांवरती विश्वास ठेवणं हे फक्त आणि फक्त पाचपुते साहेब करू शकतात. यापुढे या महिलांना, एकल महिलांना त्यांच्या कामामध्ये त्यांना साथ देण्याची आम्ही दोघी जणी कटिबद्ध आहोत आणि महिलांना शुभेच्छा देऊ शकत नाही कारण हा दिवस हा दुःखाचा आहे, परंतु त्यांना जगण्यासाठी बळ देण्यासाठी आणि त्या एकट्या नाहीत हे सांगण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी हा दिवस साजरा केलेला आहे. एकल महिला निमित्त आज नगर परिषदमध्ये सगळ्या महिलांना आज सर्वांना बोलवलं आणि सगळ्या शासनाच्या योजना सांगितल्या आणि भेटवस्तू दिल्या आणि आमच्या सगळ्यांना नाही का वेगळंच असं म्हणजे कोणतरी आधार देणार आहे असं वाटलं. निमित्त प्रतिभा कपासपुते आमच्या नगराध्यक्ष सुनीताई खेतमाळे, नगराध्यक्ष अलकाताई, विक्रमदादा पाचपुते यांनी आमचा सन्मान केला आणि काही योजना आहेत त्या योजनांबद्दल माहिती दिली. त्यासाठी आम्ही त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. नगरसेविका चांदणीताई खेतमाळी, नगरसेविका सोनाली सागर गोरे, त्यानंतर सौ सुनीता आणि घोडके, सौ मनीषा विठ्ठल आनंदकर, कोमल विकास बोर्डे, श्रीमती मीरा नितीन शिंदे, या ठिकाणी उपस्थित MD शिंदे, त्यानंतर खेडकर सर, प्रशांत गोरे, या सर्व सन्माननीय सदस्यांचं मी स्वागत करते आणि आपण आपल्या सर्व महिलांचं मी या ठिकाणी स्वागत करते. आजचा जो कार्यक्रम आपण आयोजित करण्याचं ठरवलेला आहे, तर या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघानं एकल महिला दिवस म्हणून साजरा करण्याचं आपल्याला सांगितलेलं आहे आणि मी स्वतः प्रदर्शन करते, मी स्वतः विधवा आहे. मंगळसूत्र हे कोणी येण्यासाठी किंवा याच्यासाठी नका घालू, स्वसंरक्षणासाठी घाला आणि एकमेकीला साथ द्या. तू टिकली लाव, तू हे कर, कारण ते तुमचं कळत न कळत स्वसंरक्षण आहे. यानंतर बऱ्याच योजना हे येत असताना 2021 साली म्हणजे मी 2-3 महिने झाले विधवा होऊन, तर ते योजनेचा लाभ घेण्यासाठी, कारण कसं आहे शिवाजी महाराजांनी सांगितलंय लय पाठीचे कणे ताट करायचे असले तर पोटाची खळगी भरावीच लागतात ना, पण ते भरवण्यासाठी कुठेतरी एक आधार मिळावा यासाठी ती एक कॅम्प भरवला होता, विधवा कॅम्प. जवळजवळ 400-500 महिला आल्या होत्या. आता तक्रार नाही, मी व्यथा सांगते. इतक्या महिला आल्या होत्या. 3 अपत्य होते. अचानक गेल्यामुळं पती त्यांना आधार कार्ड माहित नाही, त्यांना रेशन कार्ड माहित नाही. मग ते अधिकारी सांगायचे रेशन कार्डची झेरॉक्स आणा, अंका आणा, तमका आणा. ती बाई सैर बाहेर व्हायची. सुनीताताई खेतमाळी, श्रीगोंदा नगर परिषद श्रीगोंदा अध्यक्ष. त्याचबरोबर सर्व माझ्या भगिनी नगरसेविका आणि या कार्यक्रमासाठी या नगर परिषदेच्या महिला बाल कल्याण समितीच्या सभापती मीराताई शिंदे, त्याचबरोबर तुम्ही पाहताय सर्व महिला आहेत, परंतु आपल्या बहिणींसाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले भाऊ म्हणजे आमचे सर्व नगरसेवक प्रशांत भाऊ असतील, MD शिंदे असतील, शहाजी भाऊ असतील, खेडकर सर असतील आणि त्याचबरोबर नगराध्यक्षांचे प्रतिनिधी संजू भाऊ असतील आणि यानंतर उपनगराध्यक्ष ताई यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. मी चांगले ताईंनी विनंती करतो आपण कृपया त्यांचा पुढे येऊन सन्मान करायचा. यानंतर महिला बाल कल्याणच्या सभापती मीराताई शिंदे यांचाही सन्मान होत आहे. ससाने ताईंना विनंती आपण पुढे येऊन त्यांचा सन्मान करायचा.
यानंतर नगरसेविका मनीषाताई आनंदकर यांचाही सन्मान होत आहे. रतनताई वराडे आपणास विनंती, आपण पुढे येऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. रतनताई वराडे. आता महिला दिनाच्या निमित्त उपस्थित परिक्रमा संकुलाच्या अध्यक्षा प्रतिभा अक्का पाचपुते आणि या महिला बालकल्याण समितीच्या सभापती मीराताई शिंदे, नगरपालिकेच्या उपाध्यक्षा अलकाताई अनबोले, नगरसेविका कोमलताई गुरुडे, सोनालीताई गोरे, सुनीताताई गोडके, मनीषा आनंदकर, चंदनताई खेतमाळीस, प्रशांतदादा गोरे, एम डी शिंदे, राजीभाऊ खेतमाळीस, राजेंद्र मुखंडे, खेडकर सर आणि संजय खेतमाळीस उपस्थित एकल महिला. मी महिलांचे प्रथम स्वागत करते आणि या समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्याला जे खूप अडचणी आल्या असतील याच्या मला खूप या अडचणीची मला जाणीव आहे आणि तुमच्या या कष्टाला आणि जिद्दीला या स्वाभिमानाला मी प्रथम धन्यवाद देते आणि समाजामध्ये वागत असताना जे अडचणी आल्या असतील ते त्या अडचणींना आपण मात करून आपल्या कुटुंबासाठी आणि या समाजासाठी जीवन जगायचे आहे आणि एकल म्हणजे आपण एकटे नाही, आपण आपल्या सोबत समाज आहे आणि शासन सुद्धा आपल्या सोबत आहे. आत्ताच आपल्या मॅडमने आपल्याला ज्या योजना सांगितल्या आहेत त्या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा. त्यात जर काही अडचणी आल्या असतील तर आपले मॅडम अक्का आमच्याशी संपर्क करून योजनेत सहभागी व्हावे ही विनंती करते आणि